करू आपण राकेश सरांसाठी. आणि राकेश सर, शतायुषी फॅमिली मध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी राकेश पाटील आहे. मी कोरोचीहून आहे. मी गेली 2 महिने झाले या फॅमिली बरोबर आहे. आपल्याला ही लिंक आपले मित्र नागेश पाटील सर आणि राहुल पाटील सर यांनी दिलेली आहे. ऍक्च्युली माझं वय आहे आता 33. 1-2 महिन्यापूर्वी मला सेरेब्रल इन्फेक्टचा इश्यू झाला होता. म्हणजे आपल्या लहान मेंदूला सूज आली होती. त्या सूज आल्यामुळे ना मला उठून बसता येत नव्हतं किंवा काहीच करता येत नव्हतं. ऍक्च्युली मी गेलो होतो फिरायला. तिथं मला चक्कर वगैरे येण्याचा त्रास चालू झाला. तिथून माझ्या मित्राने ऍडमिट केलं मला. ऑलमोस्ट मी 8 ते 9 दिवस आयसीयू मध्ये होतो. मग आयसीयू मध्ये असल्यानंतर डॉक्टरने सांगितलं की काही टॅबलेट चालू केल्या. त्याच हॉस्पिटलमध्ये मला बीपी प्लस शुगर दोन्ही डिटेक्ट झालेले. दोन्ही डिटेक्ट झाल्या माझं थोडं खच्चीकरण झालं होतं. ऍक्च्युली डॉक्टर बोलले की माझ्या आईला बीपी आणि शुगर दोन्हीचा त्रास आहे, त्यामुळे अनुवंशिकतेप्रमाणे ते पुढे येणार. त्यामुळे त्यांनी टॅबलेट चालू केल्या. इन्सुलिन चालू केलं होतं त्यावेळेस. माझी शुगर असायची 220-230 रेंज मध्ये असायची. पुन्हा हॉस्पिटलाइज होऊन आल्यानंतर 10 दिवसानंतर मला नागेश पाटील सर आणि राहुल पाटील सर आले भेटायला. त्यांनी माझा सगळा प्रॉब्लेम ऐकून घेतला. त्यांनी मला फ्युएल इंटेक करण्याचा आणि वेट कमी करण्याचं सजेशन दिलेलं आहे. मग त्याप्रमाणे आपण आता 2 महिने झाले त्यावर वर्कआउट करतोय. फ्युएल इंटेक मी नेक्स्ट डे पासून चालू केला त्याचा. ऍक्च्युली फ्युएल इंटेक चालू केल्यापासून 7 ते 8 दिवसात माझं जी शुगर साठी इन्सुलिन मी घेत होतो ना ती पूर्णपणे बंद झाली. डॉक्टरांनी बंद केली त्यावेळेस. मी 8 दिवसानंतर पुन्हा डॉक्टरांच्या फॉलोअप साठी गेलो होतो ना, तर डॉक्टरांनी पुन्हा इन्सुलिन बंद केली. त्याच्यानंतर त्यांनी टॅबलेट चालू केल्या बीपी आणि शुगर साठी. फक्त बीपी आता मी काल डॉक्टरांना भेटून आलो. लास्ट वीक मध्ये माझं शुगरचं चेक केलं होतं. म्हणजे फास्टिंग शुगर आणि पीपी शुगर दोन्ही सुद्धा 110 आणि 130 रेंज मध्ये आहेत आता. आणि बीपी राहतो 150 मॅक्झिमम होता माझा. म्हणजे मॅक्झिमम राहत होता तो 130 वर आलेला आहे. फक्त काल 2-3 दिवस बीपी गोळ्या मिस झाल्यामुळे 180 पर्यंत गेला होता माझा बीपी. त्यामुळे पुन्हा डॉक्टर बोलले की नेक्स्ट वीक मध्ये पुन्हा सजेशन घेऊया बोलतो ते. मग त्याच्यामध्ये या माझ्या ऍडमिट जेव्हा झालो होतो ना तेव्हा मला हाईट फोबिया झाला होता. हाईट फोबिया म्हणजे मी आमचं वर्क जे आहे बाय बिझनेस माझा फॅब्रिकेशनचा व्यवसाय आहे. त्यामुळे आम्हाला हाईट वर काम जास्त करावं लागतं. आता या प्रॉब्लेममुळे ना मला 10 फूट हाईट वर सुद्धा काम करता येत. त्याच्यामुळं मी ऑलमोस्ट कामाची कंडिशन थोडी कमी केली होती. म्हणजे खाली ग्राउंड फ्लोअरवर जेवढं काम असेल ना तेवढं मी बाय कॉन्ट्रॅक्ट घेत होतो. त्याच्यानंतर ते सर्व काम कमी झालं. पुन्हा 1 आठवडा आपलं फ्युएल इंटेक केल्यानंतर माझा कॉन्फिडन्स वाढला. पुन्हा मी हाईट वरची कामं घ्यायला चालू केली. पुन्हा मला सुरुवातीला म्हणजे हॉस्पिटल होण्यापूर्वी सुद्धा याचा आपला ऍसिडिटीचा खूप त्रास असायचा. दिवसातून मी 2 किंवा 3 गोळ्या घेत होतो ऍसिडिटीच्या. डॉक्टर एक सजेस्ट करत होते पण मी घेत होतो 3 गोळ्या. जेवणापूर्वी वगैरे असं 2-3 वेळा घेत होतो. 3 वेळाच्या जेवणावेळी 3 गोळ्या मी घेत होतो. पण आपलं फ्युएल इंटेक केल्यापासून ना मी ऑलमोस्ट 2 महिने झाले फक्त एकच गोळी घेतली. ती गोळी घेतली पण फक्त यासाठी की त्या दिवशी इव्हनिंगला माझं बाहेर डिनर होणार. मग डिनर झाल्यानंतर ऍसिडिटी थोडा त्रास झाला त्यामुळे मी एकच गोळी घेतली. पण 2 महिन्यात मी एकच गोळी घेतली. त्यामुळे हा त्रास पूर्णपणे बंद झालेला आहे. माझ्या आता बीपी शुगर दोन्ही पण नॉर्मल आहेत. बाकीचा जो लहान मेंदूचा जो त्रास होता ना तो पूर्णपणे बंद आहे. मला आता चक्कर येत नाही किंवा हाईट वरचा काही प्रॉब्लेम असेल तर मी ऑलमोस्ट 100 फूट हाईट पर्यंत मी काम करू शकतो आता सध्या. तर मी लास्ट वीक मध्ये आमच्या साईटवर ना 100 फूट हाईट वर जाऊन आलो असं माझं. आणि प्लस माझी आता जी काम करण्याची एनर्जी होती ना सुरुवातीला मी 1-5 वाजले ना मला ऍक्च्युअली भूक लागत होती. म्हणजे सुरुवातीला म्हणजे ऍडमिट होण्यापूर्वी. आणि 4-5 वाजता जर मी काही खाल्लं नाही तर पुन्हा मग संध्याकाळपर्यंत माझे पाय वर सगळे दुखायचे, पाय पडून यायचे, पूर्ण पायात मुंग्या यायच्या. आता हा प्रॉब्लेम काही नाही. ऑलमोस्ट रात्री मी 9 वाजेपर्यंत जरी मी काही खाल्लेलं नाही दुपारनंतर तरी मला काही त्रास होत नाही याचा. आणि मी इव्हनिंगला सुद्धा 7 वाजता फ्युएल इंटेक करतो याचा. येस राकेश सर, सगळ्यात मेन महत्वाचं काय आहे माहितीये का, एज खूप कमी आहे. हॉस्पिटलमध्ये झाला नाही डायबिटीस, तुम्हाला हॉस्पिटलमध्ये कळाला की तुम्हाला डायबिटीस आहे. ज्या वेळेला संध्याकाळी भूक लागत होती, शुगर लेवल खाली जातात त्यावेळेला आपल्याला भूक लागतात. ज्या वेळेला तुम्ही म्हणता ना फोबिया, रियालिटी मध्ये ज्या वेळेला पेशीला शुगरच मिळत नाही त्यावेळेला त्याचा आधीच उडालेला असतोय थरकाप. आणि त्यात आपण या सगळ्या गोष्टी, एनर्जी लो राहते ना, एनर्जी लो, कॉन्फिडन्स लो, मग अजून प्रॉब्लेम क्रिएट करून घेतो आपण. खूप कमी एज मध्ये
हे छोटे छोटे आहे ना, हे लवकर जाईल, फक्त कन्सिस्टन्ट. त्याच्यामध्ये ना सुरुवातीला म्हणजे हे सगळं जॉईन होण्यापूर्वी माझी कुठल्याही कामात कन्सिस्टन्सी नसायची. मी याच्या आधी ऑलमोस्ट 1 वर्षापूर्वी किंवा 6 महिन्यापूर्वी म्हटलं तर जिम जॉईन करून बघितली होती. जिम साठी मी 6 महिन्याचे पैसे भरत होतो. पुन्हा 3 ते 4 दिवस झाले ना माझा मूड ऑफ व्हायचा, मी जिमला जायचं बंद करायचं. म्हणजे त्या ह्याच्यात कन्सिस्टन्सी राहायचीच नाही माझी. पण आपल्या फॅमिलीला जॉईन झाल्यापासून ऑलमोस्ट 2 महिने झाले मी एकही सेशन चुकवत नाही. व्हिडिओ ऑफ असला तरी मी बघत राहतो सगळे. म्हणजे कन्सिस्टन्सी कम्प्लीट आहे आपली आता सध्या. आणि कारण राहुल पाटील सर आणि नागेश पाटील सर या दोघांच्यामुळे झालेले आहेत. ते मला राकेश सर फोन करत असतात. राकेश सर जे बोला. एकदम पॅकेज घेतात बघा, 6 महिन्याचं आणि 1 वर्षाचं, ते पैसे बरोबर. वाचावे म्हणून घेत नाहीत. ते वर्षाचा आणि 6 महिन्याचं पॅकेज घेणारे लोक आहेत बघा, ज्याचा स्वतःवर विश्वास नाही. 1 महिन्यानंतर मी करेन, मग ते एक ज्याला वाटते ना माझ्यावरच विश्वास नाही, मी करेन का नाहीचा, सेल्फ कॉन्फिडन्स ज्याचा कमी असतो, त्याला कन्सिस्टन्सी साध्य करता येत नाही, ते लोक वर्षाचे पॅकेजचे पैसे भरतात, 6 महिन्याचे भरतात, पैसे किती वाचवत असतात, कमी. पण त्यांना वाटत असते ते पैसे भरले म्हणून आपण करायला पाहिजे. ते पैसे वसूल करण्यासाठी तर काहींना मी जाईन म्हणून आपण थोडे मोठे मोठे पॅकेज घेत असतो. बरोबर. येस, काही नाही, आता कन्सिस्टन्सी ठेवा. खूप कमी वय आहे, या कमी वयामध्ये हेल्थ असणं खूप गरजेचं आहे, कॉन्फिडन्स लेवल असणं गरजेचं आहे. हेल्थ असेल तर कॉन्फिडन्स मिळतो. शतायुष्य ऑलवेज सगळ्यांच्या बरोबर आहे. ओके, चलो राकेश सरांसाठी एकदा जोरदार क्लॅपिंग करू आपण.